subscribe the Samyak Kranti channel. Thank you. कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा विश्ववंदनीय परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचा आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा आई जिजाऊचा माता भीमाईचा माता रमाईचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा ज्ञानज्योती मुक्ता साळवेंचा। जय भीम, नमो बुद्धाय। सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी भोसरी येथील मोशी येथील काजळे पेट्रोल पंपा शेजारी आहोत आणि आपण बघू शकता की या ठिकाणी राजगृह बुद्ध विहार आयोजित धम्म परिषद 2025 चं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। येत्या 18 मे 2025 रोजी सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये ही धम्म परिषद होणार आहे। धम्म परिषद अतिशय महत्त्वाची बाब आहे, बौद्ध धम्मासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी, सर्व जाती धर्मासाठी। कारण धम्म परिषदेमुळे जगामध्ये शांतता निर्माण होण्यासाठी मदत होते। आपण बघताय की सध्या भारत पाकिस्तान असेल यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे आणि जसं भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दिला, त्या अनुषंगाने युद्ध नको बुद्ध हवा हा संदेश संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण समाजामध्ये, जगामध्ये पसरवायचा असेल तर धम्म परिषद अत्यंत आवश्यक आहे। फक्त त्यासाठीच नाही तर इतर अनेक कारणासाठी, मानव कल्याणासाठी धम्म परिषद आवश्यक आहे। त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी आपण बघत आहात की सगळे पदाधिकारी या धम्म परिषदेला रात्र अहोरात्र कष्ट करत आहेत, काम करत आहेत, जेणेकरून ही धम्म परिषद यशस्वी व्हावी या दृष्टिकोनातून ही सगळी रात्रंदिवस धडपड सुरू आहे। आपण या धम्म परिषदेचे जे काही पदाधिकारी आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की धम्म परिषदेचं जे काय आयोजन केलेलं आहे ते आयोजनामध्ये जे मुख्य पदाधिकारी कोण आहेत। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। राजगृह बुद्ध विहार आयोजित दिनांक 18 मे 2025 या रोजी धम्म परिषदेचं आयोजन या ठिकाणी प्रथमच मोशी शहरामध्ये करण्यात आले आहे। जगाला खऱ्या अर्थाने या युद्ध परिस्थितीमध्ये शांतीची गरज आहे आणि जगामध्ये असा एकमेव धर्म आहे, धम्म आहे, जो या जगाला शांत आणि प्रबुद्धाच्या वाटेने वाटचाल करणारा हा धम्म आहे। तर या धम्म परिषदेचे आयोजन या ठिकाणी केले आहे। या धम्म परिषदेचे मुख्य प्रवर्तक परमपूज्य पदंत संघबोधी महातेरो यांच्या हे संस्थापक अध्यक्ष आहेत। त्यानंतर या धम्म परिषदेचे अध्यक्ष आयुष्यमान कचरू मामा ओव्हाळ यांच्याकडे या धम्म परिषदेचं अध्यक्षपद आहे। त्यानंतर सूत्रसंचालन आमचे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते संतोषजी कसबे यांच्याकडे आहे। मी धम्मसेवक नितीन कांबळे या परिषदेचा स्वागत अध्यक्ष आहे। गेली महिनाभरापासून माफ करा, आयुष्यमान विकास कांबळे हे देखील सहसूत्र संचालन या ठिकाणी करणार आहेत। उद्घाटक या धम्म परिषदेचे उद्घाटक जपानचे धर्मगुरू कोटा नागोची यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। ते या ठिकाणी धम्मदेशना देणार आहेत। या ठिकाणी धम्म परिषदेच्या आयोजन आणि नियोजनाकरता इतकंच सांगतो की गेली 2 महिन्यापासून राजगृह बुद्ध विहाराचे सर्व उपासक उपासिका धम्मसेवक हे अहोरात्र या ठिकाणी झटत असून हे धम्म परिषद घेण्याकरता प्रगतीपथावर त्यांचं योगदान आहे। त्या योगदानामुळे आणि ही परिषद यशस्वी करण्यामागे ज्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांना या ठिकाणी विसरता कामा नये म्हणून मी या ठिकाणी त्यांचे नामोल्लेख करणार आहे।
त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे मोशीचे अध्यक्ष वसंतजी वैरागे यांचं देखील या ठिकाणी योगदान आहे. रामेश्वर साळवे, आमचे धम्मसेवक आप्पासाहेब साळवे, त्यानंतर राजूदादा लांडगे, सुबोधदादा कांबळे, चंद्रकांत दादा चिकटे, प्रबुद्ध मैत्री संघ आणि प्रबुद्ध मैत्री संघाचे मारुती दादा तुरुकमारे, अर्जुनजी गवळे, संतोष भाऊ कसबे, कसरूमामा ओवाळ, लक्ष्मण कांबळे, या अशा अनेक उपासक धम्मसेवकांनी या ठिकाणी अहोरात्र कष्ट करून या धम्म परिषदेसाठी योगदान केलेलं आहे. त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा या धम्म परिषदेच्या निमित्ताने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व महाराष्ट्रातील तमाम महापुरुषांची संयुक्त जयंती या निमित्त 18 मे या ठिकाणी होणार आहे. व संयुक्त जयंती व धम्म परिषद या दोन्हींचा धम्मदेशना यासाठी मोशी, पिंपरी चिंचवड, पंचक्रोशी, महाराष्ट्र या पूर्ण महाराष्ट्रातील तमाम बुद्ध उपासक उपासिकांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी येत्या 18 मेला या धम्म परिषदेकरता व धम्मदेशना ग्रहण करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. कार्यक्रमाचे व धम्म परिषदेचे स्थळ आहे पुणे नाशिक हायवे, मोशी, काजळे पेट्रोल पंपाच्या शेजारी धम्मभूमी इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर, मोशी, 412-105 या ठिकाणी दिनांक 18 मे 2025 रोजी धम्म परिषदेचे आयोजन केले आहे. तरी पुन्हा एकदा या कार्यक्रमाचा एक सेवक, स्वागताध्यक्ष या नात्याने तमाम बुद्ध उपासक उपासिकांना आवाहन करतो की त्यांनी 18 मेला या ठिकाणी येऊन धम्मदेशना ग्रहण करायची व कार्यक्रमाची शोभा वाढवायची. एवढेच बोलतो आणि थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय सर. सर्वांना क्रांतिकारी नमो बुद्धाय, जय भीम. बांधवांनो, आज खऱ्या अर्थानं मोशी शहरामध्ये एक नाविन्यपूर्ण घटना घडत आहे. आणि ती घटना म्हणजे मोशी या शहरामध्ये, हे मोशी शहर एक मोशी गावाच्या माध्यमातून शहरामध्ये रूपांतर झालं. पिंपरी चिंचवड शहर या महानगरपालिकेमध्ये त्याचं रूपांतर झालं, त्याच्यामध्ये संपादन झालं. आणि संपादन होत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं विषमता नांदताना दिसत आहे. आणि विषमता नांदत असताना खरा समतेचा सागर, खरा मानवतेचा सागर या ठिकाणी लोटण्यासाठी सर्व संत महापुरुष यांचे विचार प्रकट करण्यासाठी मोशी शहरामध्ये या प्रथमतःच या ठिकाणी महाधम्म परिषद या ठिकाणी होत आहे. या महाधम्म परिषदेचे आयोजन राजगृह बुद्धविहार संघ आणि सन्माननीय इथं उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष कचरूदादा ओवाळ, या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष नितीनजी कांबळे आणि सर्व माझे सहकारी. बांधवांनो, या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं रूपरेषा आणि विचार संकलन आणि आकलन आणि याची रूपरेषा या ठिकाणी कचरूदादा ओवाळ यांनी आणि या कार्यक्रमाचे राजगृह बुद्धविहार संघाचे मुख्य प्रवर्तक अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष माननीय भदंत संघबोधी यांनी केलेले आहे. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असा आहे, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्ववंदनीय परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम महाराज, संत रोहिदास, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे यांच्या विचारावर आणि यांच्या वर्षभरातल्या असणाऱ्या संयुक्त जयंतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य जयंतीचा हेतू असाच आहे की या तळागाळामधील या महापुरुषांना जातीमध्ये असमानतेमध्ये वाटून घेतलेला आहे. त्यांची समता आणि समानता आणि मानवता एकीकरणाचा हा या धम्म परिषदेचा खरा उद्देश आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी समतेचा, मानवतेचा खरा संदेश दिलेला आहे. आणि या धम्म परिषदेचा खरं उद्दिष्ट
हे आहे, हे पाठीमागचं खरं कारण आहे. मी सर्व भारतातील, महाराष्ट्रातील आणि प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहरातील आणि या भोसरी विधानसभेमधील आणि मुळशी शहरातील सर्व बौद्ध बांधवांना विनंती करतो की आपण या महाधम्म परिषदेला येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आपण या धम्म परिषदेत या संत महापुरुषांच्या विचारावरील विचार मनी धरून कुशल कर्म प्राप्त करावे आणि आपण पुढील लढा या संघभूमीचा, या ठिकाणी धर्म स्वातंत्र्याचा लढा आपण अजून कार्यान्वित करून जे महाबोधी टेम्पल जे ब्राह्मणांच्या हाती आहे ते सोडवण्यासाठी या संघभूमीमधून मग आमचे स्वागताध्यक्ष कतुरदादा ओवाळ असतील, या ठिकाणचे सर्व कार्यकर्ते आणि या ठिकाणचे आमचे मार्गदर्शक संघबोधी यांच्या माध्यमातून महाबोधी टेम्पल या ठिकाणी ब्राह्मणीकरणामधून महाबोधी टेम्पल कसे वाचेल याकरता लढा आम्ही या ठिकाणी उभा करण्याचा संकल्प या ठिकाणी महाधम्म परिषदेत करणार आहोत. एवढंच मी बोलतो आणि सर्वांना आव्हान करतो आणि निमंत्रण देतो की आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान, जय लहुजी. मुळशी पुणे येथे धम्म परिषदेचे आयोजन आदरणीय पूज्य भदंत संघबोधी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. हे आयोजन धम्म परिषद यशस्वी होण्यासाठी या परिषदेला प्रामुख्याने तण बण धन हे सर्वस्वी पणाला लावून धम्म परिषद यशस्वी होण्यासाठी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराचे सचिव माझे स्नेही संतोषजी कसबे त्यांच्यासोबत याच परिसरामध्ये जे तापकीर नगर आहे, या तापकीर नगर मधील वंचित बहुजन आघाडीचे शाखा अध्यक्ष आणि या सभेचे जे स्वागताध्यक्ष आहेत ते नितीनजी कांबळे, तसेच याच परिसरामध्ये ज्या ठिकाणी या परिषदेचं आयोजन केलेलं आहे त्या परिसरातील आमचे सर्व या ठिकाणी स्नेही उपासक धम्मसेवक हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. ते सर्व ही परिषद यशस्वी होण्यासाठी ते काम करतायत. विशेष म्हणजे या धम्म परिषदेचं आयोजन करण्यामागचा हेतू की या फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल आणि मे या 3 महिन्यामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी परिवर्तनासाठी काम केलेलं आहे, परिवर्तनासाठी आपला लढा उभा केलेला आहे, अशा महापुरुषाच्या जयंतीच्या निमित्तानं मग इथं संत रविदासजी असतील, संत सेवालाल महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या जयंतीच्या माध्यमातून या समाजामध्ये जो विखुरलेला समाज आहे, इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने जो आम्हाला विभागलेला आहे, या विभागलेल्या समाजाला संघटित करण्यासाठी
संयुक्त जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे। याच धम्म परिषदेच्या ठिकाणी गेल्या 2 ते 3 वर्षापासून राजघर बुद्ध विहाराच्या माध्यमातून या ठिकाणी काम चालू आहे। इथं बुद्ध विहार म्हणून केंद्र निर्माण व्हावं, इथल्या समाजाला संघटित करण्यासाठी, नवी दिशा देण्यासाठी, धम्म बांधवांना परिवर्तनाची पेरणी करण्यासाठी, विचाराची पेरणी करण्यासाठी जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांच्या विचाराची प्रेरणा घेऊन इथं विचाराची प्रेरणा घेण्यासाठी, इथं पेरणी विचाराची करून घेण्यासाठी इथं विविध समाजातील, उदाहरणार्थ इथला उपेक्षित असणारा मातंग समाज, इथला उपेक्षित असणारा चर्मकार समाज, हा सर्व बांधव आज या ठिकाणी या धम्म परिषदेला तन मन धनाने काम करतायत। आणि याच परिसरामध्ये बुद्ध विहाराचं काम सुरू व्हावं या अनुषंगाने गेले 3 ते 4 महिने हे आमचे सहकारी काम करतायत आणि बुद्ध विहार या ठिकाणी उभे राहावे ही संकल्पना मनात बांधून या धम्म परिषदेच्या माध्यमातून दिवस रात्र या ठिकाणी काम करत असताना इथल्या जी प्रस्थापित व्यवस्थेचे जे बदमाश आहेत, इथले प्रस्थापित पक्षाचे जे महाचोर आहेत, इथले जे दलाल आहेत, या दलालांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी या मोशी परिसरामध्ये, या पिंपरी चिंचवडमध्ये, मोशी भागामध्ये या धम्म परिषदेने ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या धम्म परिषदेला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी, जाणीवपूर्वक ही धम्म परिषद होता कामा नये या उद्देशानं याच परिसरामधील असणारे जे मोशी भागातले काही दलाल आहेत, ते दलाल आहेत, या धम्म परिषदेला त्यांचा कोणताही संबंध नसताना किंवा नाहीये आणि म्हणून त्या दलालांनी इथल्या प्रस्थापित पिलावळीच्या, मग इथला नगरसेवक असेल, इथला आमदार असेल, त्या आमदाराच्या माध्यमातून जाणीवपूर्वक इथली जी नगरपालिका आहे या नगरपालिकेवरती त्यांनी जाणीवपूर्वक प्रेसलाइज टाकलं गेलं, त्यांच्यावरती प्रेस आणलं टाकलं आणि त्या प्रेसच्या माध्यमातून आज या ठिकाणी जे पिंपरी चिंचवड मधलं जे ई प्रभाग आहे त्या ई प्रभागच्या वतीनं या ठिकाणी जे बुद्ध विहाराचं जे शेडचं काम चालू होतं ते आज ज्यांनी उद्ध्वस्त केलेलं आहे त्याचा प्रथमतः आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि पुढील हे काम इथली परिषद ज्या लोकांना नको आहे अशा प्रस्थापितांना येणाऱ्या 18 तारखेला आम्ही त्याचं उत्तर देऊ। आणि म्हणून या माध्यमातून तमाम पिंपरी चिंचवड शहरामधल्या उपासिकांना, बौद्ध बांधवांना मी या ठिकाणी नम्र आवाहन करतो, ही परिषद यशस्वी करण्यासाठी आणि ज्यांनी बुद्ध विहार नष्ट करण्यासाठी ज्यांनी मनसुबे रचले आहेत ते मनसुबे उद्ध्वस्त करण्यासाठी आपण सर्व ताकदीनिशी 18 तारखेला सर्वांनी आपण आपला समाज, आपला धम्म बांधव समजून, आपली जबाबदारी समजून या परिषदेला सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी या ठिकाणी आवाहन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। जय भीम, जय संविधान, तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो, विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बौद्ध समाज एकजुटीचा विजय असो, बौद्ध समाज एकजुटीचा विजय असो। या धम्म परिषदेला जे साऊथ आशिया आहे त्या ठिकाणी बौद्ध धम्माचं काम करणारे जे आदरणीय, जे आपलं प्रेरणास्थान आहे की जे की साऊथ आशियामध्ये जे भगवान बुद्धाच्या धम्माचं काम ते काम करतायत, ते असे या परिषदेला संबोधित करण्यासाठी
कोटा नागुंचकी यांच्या हस्ते या धम्म परिषदेचं उद्घाटन होणार आहे। तसेच या धम्म परिषदेच्या माध्यमातून ज्यांनी आयोजन केलेलं आहे ते नितीनजी कांबळे, संतोषजी कसबे आणि विकासजी कांबळे या ठिकाणी या धम्म परिषदेला ते प्रामुख्याने ही धम्म परिषद होण्यासाठी ते रात्रंदिवस प्रयत्न करतायत। आणि या परिषदेला सर्वात महत्वाचं म्हणजे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो विखुरलेला समाज आहे त्या समाजाला दिशा देण्यासाठी जे परम पूज्य भदंत संघबोधी महातेरो जे संस्थापक अध्यक्ष मुख्य प्रवर्तक आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद भरत आहे। आणि या परिषदेला पुन्हा मी एकदा सांगतो की साऊथ एशियामधील धम्म प्रचारक म्हणून त्या ठिकाणी जे काम करणारे आहेत ते कोटा नागकुंची या परिषदेला उपस्थित राहून या परिषदेचं उद्घाटन करणार आहेत। तेव्हा मी पुन्हा एकदा या पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व भीम अनुयायांना, बौद्ध अनुयायांना मी आवाहन करतो की या परिषदेला आपण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं एवढी विनंती करतो। मोर्शी शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये प्रथमतःच या ठिकाणी कोटा नागोची हे साऊथ आशिया खंडाचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत, ते बौद्ध धर्माचा प्रसार करत आहेत। जपानमध्ये त्यांची एक संघ आहे, त्याला मायक्रा रिचर्स असं त्या रिचर्स संघाचं नाव आहे। खऱ्या अर्थानं या मायक्रा रिचर्स संघाचं उद्देश असा आहे की महाराष्ट्रामधली असणारी अजंठा वेरूळ या ठिकाणी असणारी जी काही रचना आहे आणि त्या रचनेमध्ये खऱ्या अर्थानं बुद्ध धम्माचा इतिहास कोरला गेलेला आहे। आणि या मायक्रा रिचर्स संघाची ज्यावेळेस जपानमध्ये स्थापना झाली त्यावेळेस विश्ववंदनीय परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणाच्या नंतर म्हणजे त्याच तारखेला त्यांना असा संकल्प झाला की त्या ठिकाणी अजंठा वेरूळच्या ठिकाणी एका पाली भाषेमध्ये ते लिखाण करून ठेवलेलं आहे। त्या लिखाणाचा उद्देश हा पाली भाषेमध्ये लिहून ठेवलेला आहे, त्याचं वाचन त्यांच्याकडून करण्यात आलं, त्याचा रिसर्च करण्यात आला। म्हणून ते महाराष्ट्राच्या भूमीला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या माध्यमातून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी पाहतात। हा त्या मायक्रा रिसर्च सेंटरचा आणि जपानचे धर्मगुरू कोटा नागेचू यांचा त्या दिवशी त्यांच्या भाषेमध्ये संकल्प आम्हाला कळाला आणि तो संकल्प या ठिकाणी विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रती असणारा विचार ते त्यांच्या भाषेतून या ठिकाणी सांगणार आहेत। तरी या भाषेचं कवन करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी आणि धम्मदेशना ऐकण्यासाठी आपण सर्वांनी मोर्शी शहरामध्ये पुणे नाशिक हायवे क्रमांक 50 काजळे पंपा शेजारी आदर्श नगर मोर्शी गट नंबर 467 या ठिकाणी सर्वांनी बौद्ध उपासक आणि उपासिका आणि इतर समाजातील सर्व बांधवांनी या ठिकाणी उपस्थिती लावायची आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान, जय लहुजी। धम्म परिषदेच्या स्वागत अध्यक्ष म्हणून आपल्या सम्यक क्रांती न्यूज व त्या सम्यक क्रांती न्यूजचे संपादक आयुष्यमान चव्हाण साहेब व या आपल्या न्यूज चॅनलचे मनापासून आभार मानतो की आज त्यांनी ही बाईट घेतली व म्हणजे आपल्या या चॅनलचे आणि आपल्याला विनंती करतो
की येत्या 18 मेला आपण या ठिकाणी उपस्थित राहून दिवसभर लाईव्ह टेलिकास्ट करून आपल्या पुणे व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक बुद्ध उपासक उपासिका यांच्या मार्फत हे धम्म परिषद गेली पाहिजे, याच्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे आम्ही सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.